पत्नी प्रियकर आणि पतीचा संशयास्पद मृत्यू. नांदेड. हादरवणारी थरारक घटना. एका मजुराच्या मुलाच्या उपचारासाठी घर विकलं गेलं. मदतीला आलेल्या व्यक्तीवर कुटुंबाचा विश्वास बसला, पण त्यानंतर घडलेल्या घटनांनी संपूर्ण परिसर हादरला. पतीचा मृत्यू अपघातात होता की कट, आणि पोलिसांच्या तपासात नेमकं काय समोर आलं, पाहूया आजची सत्य घटना. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपले स्वागत आहे. ही घटना महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जाते. एका मजूर कुटुंबावर मुलाच्या आजारपणामुळे आर्थिक संकट ओढावले. उपचारासाठी त्यांनी आपले घर विकण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी एका प्रॉपर्टी दलालाने मदत केल्याने त्या कुटुंबाची त्याच्याशी ओळख वाढली. पुढे पोलिसांच्या तपासात असा आरोप समोर आला की त्या ओळखीचे रूपांतर अनैतिक संबंधात झाले. काही कालानंतर पतीचा नदीत पडून मृत्यू झाला. सुरुवातीला हा मृत्यू अपघाती असल्याचे मानले गेले, मात्र नंतर कुटुंबियांना संशय व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी कॉल डिटेल्स आणि इतर पुराव्यांची तपासणी केली. तपासादरम्यान पत्नी आणि संबंधित व्यक्तीची चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आणि खुनाचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून अटक केली. प्रकरणाचा तपास सुरू असून अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल. विश्वास, लोभ आणि चुकीचा निर्णय अनेकदा आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. अशा घटनांमधून समाजाने सावध राहणे आणि कायद्याचा आदर करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला अशाच सत्य घटनांवर आधारित कायम न्यूज पाहायच्या असतील तर सचिन फोपे क्राईम टॉक्स चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. टिप: या व्हिडिओतील माहिती उपलब्ध कथन आणि पोलीस तपासाच्या आधारे सादर करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तींवरील आरोप न्यायालयात सिद्ध होईपर्यंत ते आरोपच मानले जातात. धन्यवाद.